नाही तर तुम्ही बोला. हा बरोबर, हा, ते तुम्ही चांगलं अँकर आहे. आहात. परिचय आमच्या भेटीला 2 जण आले आणि या ठिकाणी न्यूज टीव्ही मराठी शिल्पा 24. मालकांचं ना? हा शिल्पा दोघांचा परिचय द्या आणि मग ते आवाज काढतात. तुम्ही मग आवाज काढायचा. ते उचलू काय? नाही असू द्या. एवढं काय. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत आज न्यूज मराठी 20/7 चॅनलमध्ये. तर या ठिकाणी आमच्या आदरणीय शिल्पा मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. तर शिल्पा मॅडमला या ठिकाणी अभिजित सातपुते सर आणि एन नटराज सर हे सुद्धा भेटण्यासाठी आले आहेत खास. आणि तर या ठिकाणी आशिष सातपुते सर हे एकूण 300 कलाकारांचा वेगवेगळा आवाज काढतात. तर या ठिकाणी शिल्पा मॅडमला त्यांची ती कलाकृती दाखवणार आहेत. तर चला तर एन्जॉय करूयात. आपल्या सर्वांना असं आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी आपण थोडीशी मिमिक्री यांची आपण पाहणार आहोत या ठिकाणी. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात प्रथम शिल्पाताईंचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या प्रसंगी आम्हा सर्व कलावंतांना आपल्या इकडे येण्याचं आम्हाला भाग्य मिळालं, हे आमचं नशीब आहे. आणि सगळेच आमचे आदरणीय सन्माननीय सर त्यांचंसुद्धा आभार, नटराज सरांचा आभार, आपल्या देखील आभार. न्यूज मराठी खरोखरच जगभरात प्रसिद्ध असं न्यूज मराठी आहे आणि मराठी माणसांना तर ते पाहावंच आणि सगळेजण पाहत आहेत. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर आमच्या पण तुम्हाला शुभेच्छा. दादांच्या आवाजात मी शुभेच्छा देतो, दादा कोणके यांच्या आवाजात. हे तिच्या मायला हो तिच्या मायला काय सांगायचं तुम्हाला. अहो तुम्हाला सांगतो, न्यूज मराठी म्हणजे लय फेमस आहे हो. आणि मराठी माणसानं हे बघितलं पाहिजे आणि मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे तिच्या आईला. आणि शिल्पाताई तुमच्या नावातच बरंच काय आहे. शिल्पा ताई त्या मायला तिकडे काय ना शिल्पाच्या ॲक्टर, आणि तुम्ही ॲक्टर पण दिसताय, डॉक्टर पण दिसता. आता काय सांगायचं. आणि रायटर पण आहे, डिरेक्टर पण आहे, त्यांची प्रोड्युसर पण आहे. आम्हाला किती आनंद वाटलो हो. आता काय सांगायचं. आता पाठीमागं निळू भाऊ आहे. हो निळू भाऊ लवकर या. निळू भाऊ येतात आणि निळू भाऊ त्यांच्या स्टाईलमध्ये बोलतात. आता काय लावलंय काय आता या ठिकाणी. आमच्या ताईविषयी काय बोलायचं, एवढं सगळं सांभाळणं सोपं काम नाही. आणि हे सगळं ते सांभाळतायत. बाय ही काय करू शकते हे आज पुन्हा एकदा अख्ख्या जगाला कळलं. तर आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आमच्या ताईंना आम्ही काहीतरी आणलं ते देऊन टाकतो, नाहीतर काहीतरी गडबड व्हायची. ही कागद आम्ही दुबईवरून आणली. त्याचा स्वीकार करावा. ही दुबईची कागद आहेत आणि सगळ्यांना दाखवा, जॉईनिंग करा. ही 2 आणि 2 4. लहानपणी आपण या कागदांना मला वाटतं गोटी पेपर म्हणायचो. आपण आज त्या कागदांचं रूपांतर आहे. दाखवा, सगळे दाखवा. दाखवली बघा. 2 2 2 4. आता जॉईन करा ना ताई. शिल्पाताईंनी ही कागद जॉईन केली आहे. थोडं पुढे कागद फाडायचे, थोडंसं कचरा होईल, थोडंसं समजून घ्या. जॉईन करा. जॉईन करू प्रॉपर. आणि आता हे कागद मी सांगेल कसं. हे तुम्ही काय करा, हे असं नाही करायचं. नाही करायचं शेवटी बोलली ना तुम्ही. हरकत नाही. आता तुम्ही कागद फाडली म्हणजे आता तुम्ही म्हणजे आता आयला तुम्ही म्हणजे काय करा त्याचा बरोबर नाही. नाही मी आपली थोडी गंमत केली, फाडायचीच होती कागद. या फाडा ना. आता फाडत आहोत. कुठं फाडत आहोत. तुकडे झाले पाहिजेत. नाही मला मला इथं फळा, इथं खूप मारत राहा. मारा इथं खूप, इकडे पण मारा. जोरात मारा. मारा 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 खूप मारा. एकदम मारत राहा. मारा मारा जोरात खूप मारायची. टाक जोरात खूप मारा हो तुम्ही म्हणजे आता. हे बघा तुमच्या हे हो इथं फाडा, हे फाडा, हे फाडा. आता बघा शिल्पाताई आम्हाला काहीतरी करून देणार आहे. कागद फाडले त्यांनी आता. आणि काहीतरी मला तुम्ही म्हणजे आता काहीतरी बनवून देतील बरं तो. असू द्या, कचराच व्हायचा तो. तर धन्यवाद. आणि 2 शब्द आता शिल्पा मॅडमच बोलतील अशी मी त्यांना विनंती करेन. म्हणजे ही जी कला आहे ही सगळ्यांना अवगत आहे असं मला नाही वाटत. हे खूप सुंदर पेपर फाडलेत. मला असं वाटलं हे तुकडे तुकडे झाले आणि त्यांनी कॅप करून दिली आहे. खरंच हे सगळ्यांनी पाहायला पाहिजेत आणि हे अद्भुत वाटतंय मला. कारण हे तुकड्यातून हे एवढे एक करणं, आपल्या समोरच सगळ्यांनी तुकडे बघितलेत ह्याचे. आणि कॅप पूर्ण कुठेही जॉईन नाहीये. विशेष म्हणजे खूप सुंदर.
आणि आम्हा कलावंतांकडून शिल्पाताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. असंच प्रत्येक कलाकाराला तुम्ही व्यासपीठ द्यावं किंवा नक्की, जे कोणी नक्की. येतात आपल्याकडे तुम्ही त्यांचा छान पाहुणचार करताय, त्यांचा सन्मान करताय, त्यांना प्रोत्साहन देताय. आणि एक महिला करते आणि ती सगळ्यांना दाखवते की माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. अशा तुमच्या सारख्या महिलांची, ताईंची, आईंची पूर्ण महाराष्ट्राला गरज आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आज आम्ही तुम्हाला नाही, मलाही खूप छान वाटलंय. कधी गरज पडली तर नक्की आम्ही तुम्हाला बोलूच या. तर आशिष सर, तुमचं अतिशय छान वाटली तुमची जादू आम्हाला. आणि ही टोपी पण मॅडमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. कारण की खरं तर ऍक्च्युअल मध्ये आम्ही पाहत असताना आम्हाला असं वाटलं की त्याचे तुकडे पूर्ण झालेले असावेत. अशी आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती की ह्यातून एवढी सुंदर टोपी निर्मिती होऊ शकते. तुमची कला खरोखरच ग्रेट आहे. आणि नक्का सर, दोन शब्द. सर बोला. धन्यवाद. न्यूज मराठी या चॅनलवरती आम्हाला थोडीशी संधी दिल्याबद्दल मॅडमचं मनापासून आभार मानतो. हा, मॅडमला टोपी- मॅडम भारती टोपी मॅडमचा घालूया. पण आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच आम्ही हे घाला पाहिजे, आम्हाला पण फार बरं वाटेल. मनपूर्वक आभार. हो, धन्यवाद. श्रीपाताईंचा पण आभार. हा. आणि आरती मॅडम या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेल्या आहेत, आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. तसं तुमच्या धन्यवाद. चॅनलला सुद्धा शुभेच्छा. आणि कधी काळी जर तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं तर आम्ही नक्कीच वेळात काढून येऊ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. चॅनलला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, आशिष सरांची आपण जादू पाहिलेली आहे. तर त्याचप्रमाणे आता आपण यानंतर न्यूज मराठी 24/7 हे चॅनल आपण दररोज पाहायचं आहे. कारण की हे चॅनल महाराष्ट्रातल्या पूर्ण ज्या बातम्या आहेत, करंट न्यूज, ब्रेकिंग न्यूज कव्हर करत असतात. तर पुनश्च मी तुम्हाला विनंती करते की आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.